कधी येतेस तुझ्या मुलाला भेटायला? आणि हो, पोलिसांना कळवायचा प्रयत्न करू नकोस, नाहीतर आदित्यचा हरीश व्हायला वेळ नाही लागणार. या अनुष्का मॅडम जशा दाखवतात तशा अजिबात नाही आहेत. माझी विनंती आहे, तुम्ही एकदा यांची चौकशी करा. समजा चित्र स्पष्ट होईल, नाहीतर तुमच्यावर पश्चातापाची येळ येईल. मला दिवस माहिती नाही माझ्यावर काय राग आहे. पण तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? हा, सुनांपेक्षा जास्त मान महत्व या नोकऱ्यांना मिळतं. आणि स्पष्टपणे सांगायचं झालं तर या पारूला मिळतं. हॅलो हॅलो देवी आई, तुम्ही एकटे कशा पायी निघालात? हे बघा, तुमच्या जीवाला बी धोका आहे. तुम्ही कुठं आहात सांगा ना, आम्ही लगेच येतो तिकडं. पारू मी काय सांगते ते नीट ऐक. मी आयुष्यभर धोका पत्करत आले, त्यामुळे आता मला कसली भीती नाही वाटत. मी आदित्यला वाचवणार हे नक्की आहे. पण या सगळ्यात जर मला काही झालं तर सगळ्यांना तू सावरशील. श्रीकांतला बीपी आहे, त्याच्या गोळ्या वेळेवर देशील. आदित्य प्रीतमला मैत्रीण म्हणून जीव लावशील. आणि प्रिया तर तुझ्या बहिणीसारखी आहे, तिलाही सांभाळून घेशील. हळूहळू सगळं शिकव तिला. देवी आई असं नका न बोलू तुम्ही. हे बघा, तुम्हाला काय बी नाही म्हणत. पारू, आता हे किर्लोस्कर साम्राज्य देवी आई, अरे मॅडमची गाडी कुठे गेली? देवी आई, काय अहिल्या, केलं ना धाडस, काढलं ना तुला उचलू. आता कुठे आहे तुझी पॉवर, तुझे गार्ड, तुझी सिक्युरिटी, तुझा वत्सक, तुझं साम्राज्य? सगळं शून्य झालं ना. आणि हो, तू आणि तुझा लाडका मुलगा दोघेही माझ्या ताब्यात आहात. तुला काय वाटलं अनुष्का, तू मला इथे घेऊन आली आहेस? मी स्वतःहून इथे आले कारण माझा आदित्य इथे. मला माझ्या आदित्यला बघायचं आणि तो सुखरूप असेल अशी अपेक्षा करते मी. कारण त्याच्या जीवाशी खेळून माझा रोष ओढवणं तुला परवडणार नाही. कम ऑन अहिल्या, मला माझ्या नवऱ्याची काळजी आहे. सुखरूप आहे, तोडून बरी आहे. कुठे आहे आदित्य? आदित्य, आदित्य, मी काय बघतीये? तुम्ही दोघेही माझ्याकडे अडकलाय. विचारे तर मला सांग, कोण राहिला तुम्हाला वाचवणार? कोण शिल्लक आहे? श्रीकांत. तो तर हिच्या सल्ल्याशिवाय काहीच करू शकत नाही. प्रीतम, त्याच्यात एवढीही ताकद नाहीये. प्रिया नाही बिचारी, तिला जगच माहिती नाही अजून. तर राहिला कोण? मोहन. तो तर काय सांग काम आहे. आणि दामिनी ती तर एक नंबरची कार्टून आहे. कोणीच राहिलं नाहीये का तुम्हाला वाचवणारा? हा,
बापरे, किर्लोस्कर एम्पायरची मालकीण अशीच म्हणणार आहे. फार वाईट झालं, असं नाही व्हायला पाहिजे. नॉट फेअर. काय अहिल्या, का केलंस तू हे सगळं? सासू मी सांगते तुम्हाला, 1 मिनिट येते खाली. वेट. अनुष्काने हे सगळं तिच्या बहिणीसाठी केलं, म्हणजे माझ्यासाठी. माझ्या बहिणीला लग्नात कसा त्रास दिला होता आठवलं? ही दिशा जर का प्रीतमच्या आयुष्यात आली ना, तर प्रीतमचं आयुष्य सुंदर सोडा, मला खात्री आहे नरक होईल, नरक. सासून आदित्य फक्त मीच नाही तर या पाडू बरोबर सुद्धा उलटट. माझा इन्सल्ट केला, माझं लग्न मोडलं, एक एक करून माझ्या कानाखाली वाजवली सगळ्यांनी. आठवतंय ना सासू? त्या मैत्रिणींसमोर ती प्रीतमशी कशी वागत होती ना, याचा CCTV फुटेज आहे माझ्याकडे.